शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। जळगाव जिल्ह्यात CCIचे 11 कापूस खरेदी केंद्र सुरू। जळगाव जिल्ह्यातील तब्बल 11 ठिकाणी भारतीय कापूस महामंडळचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे। जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी भारतीय कापूस मंडळ CCIचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांना विनंती केली होती। त्यानुसार भारतीय कापूस महामंडळ मार्फत शेंद्रुनी, जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, धरणगाव, एरंडोल व पारोळा अशा एकूण 11 ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ CCIचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत। मुक्ताईनगरमध्येही लवकरच खरेदी केंद्र सुरू होणार। भारतीय कापूस महामंडळ CCI मार्फत FAQ प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरू असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जळगाव जिल्ह्याअंतर्गत प्रत्येक तालुक्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे मागणी केली होती। परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे काही तालुक्यावर सुरू करता येणार नाही। तर मुक्ताईनगर येथे लवकरच खरेदी केंद्र सुरू करणार असल्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून कळविण्यात आले आहे। तसेच 11 केंद्रावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। पाचोरा भाळगाव आनंदकुमार पुणकर CO, चाळीसगाव मयांक कुमार JCE, जळगाव कमलप्रसाद मीना, शेंद्रुनी नीलम दत्ता, जामनेर प्रवीण पाटील, बोदवड तमोनश रॉय, भुसावळ प्रद्यानंद चौधरी, धरणगाव योगेश थाळणेकर, चोपडा दीपंकर रॉय, एरंडोल सायना जाना, पारोळा इंद्रप्रकाश लता। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।